वैभवबद्दल अरबाजला हेच म्हणायचं होतं, तर वैभव जाताना अरबाज रडत होता ते तर नाटक होतं हे क्लिअरली स्पष्ट होतं आणि यांच्या बोलण्यावरून ते कळतं देखील। चला तर बघूयात हे काय डिस्कस करतायत। तर इकडे संग्राम आणि जान्हवी हे दोघे बसलेले आहेत, तर धनंजय फिरतो आणि संग्राम सांगतो की अरबाज म्हणत होता वो तो बैल था। त्यावरती जान्हवीला शॉक बसतो, ती धनंजयला विचारते काय असं बोलला तो? त्यावरती धनंजय सांगतो की म्हणजे मी असं म्हणत होतो, म्हणजे खरा विषय हा तुझ्यावरूनच होता। माझं असं म्हणणं होतं की मी वैभवला म्हणालो होतो की ज्या वेळेस जान्हवी तुमच्या दोघांचं नाव लिहू शकते गोणीवरती, तर तुम्ही तिचं नाव लिहिलं नाही पाहिजे, ती असं एक्सेप्ट कशी काय करू शकते? त्यावरती अरबाज म्हणाला की अरे वो तो बैल था। त्यावरती जान्हवी म्हणते की म्हणजे आता जे काय तो रडण्याचं नाटक करतोय ना, की मला त्याच्या या मेमरीज आहेत त्या जपून ठेवायच्या आहेत, वैभवची आठवण आहे, हे सगळं नाटक आहे, पण नाटक हे तुमच्यापुरतं मर्यादित ठेवा, तुम्ही त्याच्यामध्ये त्याला नका ओढू। तो जो ट्रेनवाला टास्क झाला त्याच्यामध्ये तर इंडिव्हिज्युअली मी आणि वैभव दोघे बसलेलो, पण हे त्याला पुढेच येऊ देत नव्हते आणि काढलं त्याला बाहेर। डीपी म्हणतो की चांगला प्लेअर गेला बाहेर, तेव्हा संग्राम म्हणतो मग चांगल्या प्लेअरला समजायला नको का की या गोष्टी ज्या आहेत त्या कशा दिसत आहेत, आपला उपयोग करून घेत आहेत, तर त्यांनी त्याला मॅनिप्युलेट केलेलं असं जान्हवी सांगत असते। म्हणजे अरबाज आणि निकी या दोघांनी त्याला मॅनिप्युलेट केलेलं होतं असं जान्हवीचं इथं स्पष्ट म्हणणं आहे आणि अरबाजने सुद्धा वैभव जाताना रडून एक नाटकच केलेलं हे तर स्पष्ट दिसतं। वैभवने तर खरी मैत्री निभावलेली, पण अरबाजचं त्यावेळेचं रडणं बघून तुम्हाला ते नाटक वाटलेलं की खरं रडणं वाटलेलं आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।